सोशल मीडियातून पैसे कमावणं हे कसं शक्य आहे? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. अनेक जण विचारतात की सोशल मीडिया पोस्ट्समधून खरंच कमाई होते का? तर उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. आणि ते कसं करायचं हेच आपण पाहणार आहोत. सर्वात आधी बघूया की प्लॅटफॉर्म्स थेट पैसे कसे देतात. यूट्यूबसाठी 2 मुख्य अटी आहेत, ज्या 1 वर्षाच्या आत पूर्ण कराव्या लागतात. पहिली अट म्हणजे चॅनलवर कमीत कमी 1000 फॉलोअर्स असणं गरजेचं आहे. आणि दुसरी अट, सर्व व्हिडिओ मिळून 4000 तासांचा वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजे. एकदा का या अटी पूर्ण झाल्या की क्रिएटर स्टुडिओमधून अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. अर्ज केल्यावर साधारण महिनाभर रिव्ह्यूसाठी लागतो, हे लक्षात ठेवावं. चला आता फेसबुकबद्दल बोलूया, तिथे कमाई कशी होते. फेसबुकचे नियम थोडे वेगळे आहेत. बिझनेस पेजवर 60 दिवसात हे निकष पूर्ण करावे लागतात. इथे बघा, दोन्ही प्लॅटफॉर्म्सच्या कमाईच्या अटींमध्ये किती मोठा फरक आहे. थेट प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त कमाईचे अजूनही काही प्रभावी मार्ग आहेत. यातला पहिला मार्ग म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग, म्हणजे दुसऱ्यांच्या वस्तू प्रमोट करून कमिशन मिळवणं. उदाहरणार्थ, ॲमेझॉन ॲफिलिएट बनल्यास साधारण 10% कमिशन मिळू शकतं. जेव्हा फॉलोअरची संख्या वाढत असते तेव्हा कमाईसाठी हा एक जबरदस्त पर्याय ठरतो. आता दुसरा मार्ग आहे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. यात ब्रँड्स प्रमोशनसाठी पैसे देतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त पैसे मिळत नाहीत, तर स्वतः एक ब्रँड म्हणून ओळख निर्माण होते. पण एक इन्फ्लुएन्सर बनायचं असेल तर सातत्य आणि दर्जेदार कंटेंट देणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी एक ॲक्शन प्लॅन कसा असावा? ही 5 सूत्र लक्षात ठेवा. यावर काम केल्यास कमाईचा मार्ग सोपा होईल. शेवटी सगळं अवलंबून आहे कंटेंटवर. असं कोणतं खास मूल्य लोकांना दिलं जाणार आहे?